नमस्कार, सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। जालना जिल्ह्यातील अंबड येथील तरुणीचा गळफास घेऊन आत्महत्या। हजारो विद्यार्थी नागरिक रस्त्यावर। अंबड शहर कडकडीत बंद। जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल 11वी शिकणाऱ्या भाग्यश्री घाडगे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली। आत्महत्याला प्रवृत्त करणाऱ्या सर्वच आरोपींना अटक करून त्यांना कडकडीत शासन करावं या मागणीसाठी हजारो विद्यार्थी अंबड शहरातील नागरिक रस्त्यावर उतरलेत। शहरातील चक्री चौकातून हा मोर्चा सध्या तहसील कार्यालयावरती धडकला आहे। दरम्यान मयत भाग्यश्रीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अटक आरोपींसोबत इतर आरोपी असून हे सामूहिक रॅकेट असल्याचा आरोप करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयत मुलीच्या आईने केलेली आहे। बघूयात पुढील प्रमाणे। ते खूप तिला आवडल, पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते। माझ्या पोरीची काही चूक नव्हती, माझी मैत्रीण होती ती, आणि आम्ही खूप जागरूक पॅरेंट्स होतो। आज आम्ही कुठं कमी पडलो नाही, पण माझ्या लेकराला आयडी फक्त पाठलाग करून तिची आयडी मागितली इन्स्टाची। फक्त तेवढ्या आयडीला माझी पोरगी बळी पडली। एक मैत्री केली माझ्या पोरीने, आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली। आणि जेव्हा तो हरामखोर अंबड मध्ये तिला अडवत होता, आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्यांनी एवढी वापरली जी की तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती। बाळांनो, कधीच इंस्टावर मैत्री करू नका ग। माझं जज होणार पिल्लू होतं ग। सगळ्या मस्त जरी शाळेची अंबड तालुक्याची शान होती ग। माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलंय ग। या पोरांना बळी पडू नका रे पोरांनो। माय बहिणी आहेत रे तुम्हाला। आज माझं काळीच गेलंय रे। माझ्या आई वडिलांनी माझा नवरा उद्ध्वस्त झालोत रे। आमच्या घरात एकुलता एक वारस गेलाय, आणि त्यांना मला एवढंच नाही सर, मी त्याच्या घरी गेले होते, हातपाय पडले त्याच्या आई वडिलांपुढं की मॅडम ठीक आहे, माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली, तिनं चूक केली ना तर तुम्ही सांभाळून घ्या, तुम्ही तुमच्या पोराला दापा। तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज मध्ये माझ्या पोरीला बोलली, माझ्या पोरीला सहन झालं नाही। माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली, आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो। तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं लेकरू किती डिसिप्लिनचं होतं। तालुक्यावर जात होतो, भैयासाहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्ल्याला, आणि आज ते राहिलं नाही। माझ्या लेकराला माहितीये का पोरीनो, जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट्स काय म्हणणं माहितीये का, म्हणे तुमची पोरगी मनोरुग्ण आहे, तुमची पोरगी कुठेतरी तिला बाहेरची बाधा आहे, म्हणून आमच्या पोरावर आळ घेती। एक मुलगी पोरावर आळ घेईल का ग? तिची इज्जत स्वतः घालून घेईल का ग? आज मला लेकरू तीच पोरीचा डाटा आहे ग पोरीनं त्या मोबाईल मध्ये। आणि आज मी सांगते, ठामपणे सांगते, जी गौरी भाऊले जी ती कोण ग दुर्गा भवन, या पोरीने एवढ्या धमक्या दिल्या ग माझ्या त्या पोरासाठी। माझ्या पोरीला धमक्या दिल्या त्या पोरासाठी, त्याच्या प्रेमात होत्या ना। पोरीला वय नाही ग प्रेमात पडायचं, प्रेम नसतं ग बाळा, प्रेम नसतं ग। माझ्या जीवला माहिती होतं, माझ्या जीवला मी सांगत होते। माझी जीव म्हणली मम्मी मी खूप नफरत करते मम्मी, त्या पोरीच्या पाया पडली ग ती जाऊन। गौरी भाऊनेच्या आई वडिलांना म्हणे सर तुमच्या पोरीला वाचवा, तुमची पोरगी त्याच्या जाळ्यात अडकली। त्यांनी माझ्या लेकराचं एवढं कौतुक केलं, पण आज माझं लेकरू तुमच्यात नाहीये। आणि त्या नरात आम्हाला हर्षूला माझ्या एकट्या बाळाने पाठविलं, तीच पोरी त्याच्या जाळ्यात आहेत, पण त्या नरात आम्हाला एकटीने हर्षूला पाठवलं। पण शेवटी तिला त्याची भीती वाटली, म्हणे मम्मी तो परत येईल, त्याची जामीन मंजूर झाली, आणि तो परत आला की मला सोडणार नाही, मला माझ्या साक्षी दिदीला सोडणार नाही म्हणला। म्हणून माझ्या बाळाने उरकून घेतलं ग, 5 मिनिटात केलं ग। 5 मिनिटात माझ्यासोबत शाळेत होतं ग माझं पिल्लू। 5 मिनिटात तिला खेळ केला ग सगळा। त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या पोरींना, सगळ्या इथे जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते, माझ्या बाळाला न्याय। माझ्या बाळाची शेवटची इच्छा होती की मम्मी तो अंबड मध्ये फिरला नाही पाहिजे, तो जिवंत नाही राहिला पाहिजे। माझ्या लेकराची एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा, तशी त्याला कायद्याने फाशीची शिक्षा द्या, फाशी झाली पाहिजे। कारण
तुम्ही म्हणता तू फाशी का मागतेस? मी फाशी याच्यामुळं मागते कारण मी तर माझ्या लेकराने फाशी घेतली त्याच्यामुळं. त्याला सपोर्ट करणारी त्याची गँग अजून मला नाही माहिती पकडली का नाही म्हणून. त्या पोरांनी तिला खूप छेडलं. अगं तुम्हाला माहितीये का त्या पागल पोराने तो सायको आहे त्याने एवढ्या लेकरांना सांगितलं ग एवढ्या लेकरांना तिला चिडवायला लावायचा. माझं बाळ शारदानगर मध्ये चाललं नाही शेवटचं कधीच चाललं नाही माझं बाळ शेवटचं. आणि एक दिवशी भाऊबीजेच्या दिवशी घेऊन गेले तर तो कोण ग तो रोहन थोरात रोहित थोरात तो दुर्गेश चित्रे तो साई रोहन बसके या पोरांनी तिला छेड काढली. या पोरांनी तिचं नाव घेऊन तिला छेडलं. माझं पिल्लू परत चाललंच नाही. तुम्ही आज सगळेजण आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. पण नाही का कालची जी घटना आहे म्हणजे नाही का आता जसं मॅडमने सांगितलं की नाही का पोलिसांना पण सांगितलं होतं आम्ही स्वतः गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर. पण तरी पण पोलिसांनी म्हणजे मॅडम बोलल्यात की नाही का पोलिसांनी शोध लावायचा प्रयत्न केलाय. पण नाही आम्हाला सगळ्यात जास्त गरज होती पोलिसांची. ज्यावेळेस आम्हाला धमकी भेटली त्यावेळेस आम्ही पोलिसांकडे गेलो कारण की आम्हाला वाटत होतं घरच्यांसोबत आमचे ते सुद्धा मदत करतील. पण नाही का पोलिसांना आम्ही फक्त पोलिसांजवळ एक मागणी घातली होती. त्यांनी जे स्वतः कबूल केलं होतं की त्याचे 2 फोन आहेत त्या फोन मध्ये सगळा डाटा आहे जे की प्रूफ म्हणून आमच्या साईडला होतं. आम्ही पोलिसांसोबत ती मागणी घातली की ते 2 फोन जप्त करा. पण तरी सुद्धा पोलिसांनी ते 2 फोन जप्त केलेले नाहीयेत आणि त्याच टेन्शन मध्ये आज परत धमकी येऊन तिने स्वतःचा जीव गमावलाय.